कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्षरा, मी अधिपतीच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली आहे भुवनेश्वरीशी लग्न करण्याची। बाबा तुम्ही असं करायला नको होतं, असं का केलं बाबा तुम्ही? त्यांना जे हवंय तेच केलं। आता त्यांना कळलं असेल की आपण असं वागलं म्हटल्यावर आपल्याला हवं ते मिळतं। बाबा तर त्यांना कळून चुकले की आपल्या मुलाचा संसार उधळल्यावर हा माणूस नमतं घेतो। तुम्ही हत्यार दिलं बाबा त्यांच्या हातात। मी दुसरं काय करणार अक्षरा? मी तुम्हा दोघांना एकत्र कसं आणणार आहे? अहो पण बाबा, आम्ही एकत्र नसलो तरी आमचं प्रेम आहे एकमेकांवर। अक्षरा, प्रेम आहे म्हणून तर तुम्ही दोघांनी एकत्र राहायला हवं ना। हे काय केलं तुम्ही बाबा? ताई, अगं तुझ्या ताब्यात हे घर आहे, फॅक्टरी आहे, अधिपती आहेत, मग ह्याची काय गरज आहे ताई तुला? अगं तू हे समज करून केवढी मोठी रिस्क घ्यायलास माहितीये तुला? ताई ती आली का समज संपलं संपलं। अधिपती, अगं अधिपतीवरची तुझी सत्ताच राहणार नाही। दुर्गे, अधिपतींवर कुणी बी सत्ता गाजवू शकत नाही। ते स्वतःच्या मर्जीचे मालक आहेत आणि कधी कधी त्यांचा ह्यो चांगुलपणाच लई आडवा येतोय बघ। आता बघ, आम्हाला शाळा बंद करायची होती, आम्ही पगार अडवले होते, पण अधिपतीने आम्हाला तसलं काय बी करू दिलं नाही। आणि या सगळ्याच्या मागं मास्तरीण हाय, हे आम्हाला चांगलंच ठाव आहे। त्या घराबाहेर असल्या तरी बायको म्हणून अधिपतींवर, या घरावर हक्क काही त्यांनी सोडलेला नाही। तेच तर, तो हक्क आमच्याकडे नाही। त्यामुळे बाहेर राहून सुद्धा त्या अधिपतींना कंट्रोल करत राहणार, कधी प्रेम म्हणून कधी दया म्हणून त्या काय ना काय मागत राहणार आणि अधिपती त्यांचं ऐकत राहणार। आणि दर वेळेला आम्हाला माघार घ्यावी लागणार। आणि म्हणून आम्हाला ह्यो हक्क पाहिजेल आहे, या घरावर, या घरच्या कर्त्या पुरुषावर बायकोचा हक्क। आणि तो हक्क आम्हाला लग्न केल्या बिगर मिळायचा नाही। अधिपतींनी आईसाहेब म्हणून आम्हाला लई मोठा मान दिलाय, पण आता आम्हाला आमचा हक्क पाहिजेल आहे, या घरच्या लक्ष्मीचा मान पाहिजेल आहे। ताई तू 4 पावलं का नाही जगाच्या पुढे असतेस, हे काय माझ्या लक्षात नाही आलं बघ। आता येऊ दे, आली तर। आज ना उद्या त्या या घरात परत येणार याचा अंदाज होताच आम्हाला। आता कसं, मोठेपणा पण झाला, अधिकार पण आहेच। आता आमचे हक्क बरोबरीचे होणार, आमचा काकणभर जास्तच। आता त्यांना कायद्यानं सासुरवास करणार आम्ही। बाबा तुम्ही आता भुवनेश्वरी मॅडमना कायद्याने अधिकार देणार आहात। आधी त्यांच्याकडे कुठलेच अधिकार नव्हते तर त्यांनी एवढं केलंय। आता बायकोचा अधिकार मिळाल्यावर ते काय करतील बाबा? अक्षरा, पण सगळे अधिकार तिनं आधीच बळकावलेले होते ना। पण मी फक्त तुम्हा दोघांचा विचार केलाय आता। बाबा तुमचा हेतू चांगला आहे पण निर्णय चुकीचा आहे। आता इलाज नाही अक्षरा, आता हे करावं लागेल मला। बाबा असं नाहीये, असं काही नाहीये। म्हणजे मला सांगा, तुम्ही खरंच मनापासून अधिपतींची शपथ घेतली होती? हा हा, म्हणजे भुवनेश्वरीने माझ्याकडून आधी जे सगळं वधवून घेतलं की हे कारस्थान नाहीये वगैरे, तेव्हा मी अधिपतीच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेतली। पण अक्षरा, जेव्हा मी असं म्हणालो ना की भुवनेश्वरीशी मला मनापासून लग्न करायचं आहे, तेव्हा का कोण जाणे माझा हात अधिपतीच्या डोक्यावरून हल्ला होता, अधांतरी होता तो। मी असं का केलं मला माहिती नाही, पण झालं असं। बाबा म्हणजे खरं तर तुम्ही शपथ नाही घेतली अधिपतींची? म्हणजे मला माहिती नाही, पण त्यावेळेला इन्स्टिंक्टिव्हली मला जे करावं असं वाटलं त्याने केलं। बाबा हे चांगलं केलं तुम्ही खरी शपथ घेतलीच नाहीये बाबा अधिपतींची। तुमची शपथ खोटी होती, बरोबर? म्हणजे ती शपथ पूर्ण करण्यासाठी तुम्ही बांधील नाही आहात। याने काय होणार? मी सगळ्यांसमोर कबूल करून तर बसलोय। अक्षरा, मी जर आता माघार घेतली ना तर त्याचा परिणाम थेट तुमच्या नात्यावर होईल। मी जर माघार घेतली तर भुवनेश्वरी या जन्मात तुम्हा दोघांना एकत्र येऊ देणार नाही। आता हे नाही करता येणार मला आता लग्नाला नाही म्हणता येणार नाहीये। पण बाबा आपण नाही म्हणायचंच नाही। मग म्हणजे आपण काट्यानं काटा काढायचा।
अक्षरा मला कळत नाहीये तू काय म्हणतेस. हे बघा, भुवनेश्वरी मॅडम आतल्या गाठीच्या आहेत. त्या नेहमी 4 पावलं पुढचा विचार करतात पण वाकडा विचार करतात. आता आपण त्यांना त्यांच्याच पद्धतीनं नमवायचं. आपण त्यांच्यासारखा विचार करायचा. आपणही त्यांच्यासारखाच विचार करायचा बाबा. त्यांना त्यांच्या पद्धतीनं नमवायचं. बाबा मला सांगा, भुवनेश्वरी मॅडमनी काय केलंय? तिने माझ्या मुळावरच घाव घातला ना. माझ्या मुलाला वश करून घेतलं आणि त्या बळावरती सगळ्यांना नाचवते ती. एक्झॅक्टली. आता आपण त्यांच्यासारखंच डोक्याने खेळायचं. भावनेनं विचार करायचा नाही. म्हणजे त्या कसं करतात, भावनांचा देखावा करतात, तसं आपण करायचं. आपल्यासाठी ते अवघड असेल कदाचित, पण आपण आपल्या खऱ्या भावना नाही दिसू द्यायच्या. आपण त्यांचीच ट्रिक त्यांच्यावर वापरायची. अक्षरा, तू म्हणतेस ते सगळं खरं आहे, पण कसं आहे ना बाळा, हे सगळे छक्के पंजे, ही सगळी कारस्थानं, हे असं असं मुखवटा लावून वावरणं भुवनेश्वरीसाठी सोपं आहे. तिच्या नेचरचा पार्ट आहे तो. तू चांगली मुलगी आहेस, हे सगळं आपल्याला कसं जमणार? आणि हे करताना काही उलटसुलट झालं तर? बाबा, उलटच झालंय. आता भुवनेश्वरी मॅडमच्या पद्धतीने ते सुलट करायचंय आपल्याला. बाबा, मी हल्ली नेहमी असा विचार करते की ह्या सिच्युएशनमध्ये भुवनेश्वरी मॅडमनी कसा विचार केला असता. आणि मी जेव्हापासून असा विचार करू लागले तेव्हापासून मला खटाखट उत्तरं मिळत आहेत. मला हे जर आधी कळलं असतं ना बाबा, ही वेळ माझ्यावर आज आलीच नसती. पण आता ही ट्रिक मला सापडली आहे बाबा, आणि आता ही आपण वापरायची. आपलं घर, आपला संसार, आपली हक्काची माणसं परत मिळवण्यासाठी वापरायची. अक्षरा, मला अजून नीट कळत नाहीये तू काय म्हणतेस. हे बघा, सोपं आहे बाबा. आपण काय करायचं, चांगलंय ना अधिपती, वहिनी घरी येत आहेत. अरे मला केवढा आनंद झालाय, आणि तू दुःखी आहेस. तुला नाही वाटत का त्याने परत घरी यावं? अरे त्यासनी वाटतंय काय पण यावं असं? कळेलच आता. तुला खरं सांगा की मला कवा असं वाटतंय की आमचं परत सगळं नीट जुळेल, पण नंतर लगेच पुढच्या क्षणाला लगेच धसच होते काळजात. नाही म्हणल्या तर काय ते आपल्याला काय पचणार नाही हवा. त्या नाही म्हणल्या ना, आणि आईसाहेबांवर केवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळेल बाबा. नको. हे सगळं आमच्या बाबामुळे झालंय माहिती आहे काय? 2 वेगळे विषय त्या माणसाने एकत्र करून टाकले, त्याच्यामुळे विषय हार्ड झालाय. वर आम्हाला सांगतात स्वतःच्या बायकोला ज्यानं असं वागवलंय त्यानं आम्हाला सांगून. ते काय केलं माहिती आहे काय? त्यांनी तोंड सुख घेतलं रे. मी आत्तापत्र जास्त जे म्हणत होतो का नाही, तेवढं सगळे व्याजासहित घेऊन टाक परत, असं म्हणून त्यांनी तोंड सुख घेतलं आमच्यावर. लय भूषण वाटत असेल त्यासनी. असू दे, विषय आमच्या बाबाचा नाही. विषय ह्यो आहे, मास्तरीनबाई जर घरला आल्या नाहीत तर आई साहेबांचं काय? त्या नाही आल्या तर ना? तुला वाटतं का त्या येतील? तुला वाटतं ना त्यांनी घरी यावं? मला काय त्या जाऊच नाही असं वाटत होतं. माझं काय घेऊन बसलायस? मला काय वाटतंय ते महत्वाचं, त्यासनी काय वाटतंय ते महत्वाचं आहे. तू टेन्शन घेऊ नकोस, त्या परत घरी येतील बघ तू. टेन्शन घेऊ नको हे बरं सांगतोस. दाढी वाढवून साधूबा बघत टेन्शन घेऊ नको म्हणजे? अरे ओंक्या, आम्ही आता आयुष्याच्या अशा टप्प्यावर होतो, इथनं पुढे सगळं सुरळीत होईल असं वाटलं होतं. कुठलं काय, आत्तापुत्र गाडी पुढच्या टप्प्यावर जायला पाहिजे होती. लेकरं बाळ खेळायला पाहिजे होती घरात. आम्ही आपलं गिरट्या घालतोय गोल गोल तिथंच. आई शपथ कवा कवा वाटते ना, सान दिशी जावं, टाम दिशी उचलून घेऊन यावं त्यासनी खांद्यावर घेऊन. पैकी विषय एंड करून टाकावा असं वाटत. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.